नमस्कार, न्यूज टुडे 24 मध्ये आपलं स्वागत आहे। मोहरम म्हटलं की राज्यात सर्वप्रथम नाव घेतलं जातं ते अहिल्यानगरच्या ऐतिहासिक मोहरमचंच। शेकडो वर्षांची परंपरा, हजारो भाविकांची उपस्थिती आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा सण यंदाही मोठ्या उत्साहात होणार आहे। आज मोहरमची 9वी तारीख म्हणजेच कत्तलची रात्र आणि या रात्री कोठला येथील 12 इमाम, छोटे 12 इमामची सवारीचा आज मिरवणूक निघण्यात येत आहे। अहिल्यानगरातूनच नव्हे तर पूर्ण राज्यातून इथं लोक येत असतात आणि हजारो भाविकांची उपस्थिती या सणामध्ये होत असते। हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश यासाठी म्हटलं जातं कारण की या ठिकाणी आपण पाहिलं गेलं की वेगवेगळ्या ठिकाणी खेळणीची दुकाने, हातगाड्या मोठ्या संख्येने लावण्यात आलेल्या आहेत आणि विशेषतः जर सांगायचं म्हटलं तर या हातगाड्यांमध्ये 50% आपले हिंदू बांधवांच्या गाड्या या मिरवणुकीमध्ये आणि या सणामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया की काय हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश हा अहिल्यानगरमध्ये जे देण्यात येत आहे त्या पाठीमागचा उद्देश काय। तर आपण या कोटला परिसरामध्ये आहोत आणि कोटला परिसरामध्ये जर पाहिलं गेलं तर वेगवेगळ्या ठिकाणी गाड्या, हातगाड्या लावलेल्या आहेत आणि याच ठिकाणी आपण जर आलेलो आहोत तर गणेश भेळ सेंटर यांच्या हातगाडीवर आलो आहोत। तर यांच्यासोबत आपण चर्चा करूया, जाणून घेऊया यांच्यासोबत काय सध्या इकडची परिस्थिती आहे। सर नमस्कार, न्यूज टुडे 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आपलं नाव? गणेश गोडके। गणेश गोडके, किती वर्ष झाले आपण या ठिकाणी आपली हातगाडी लावताय? तरी 10 ते 15 वर्ष झाले नाही। अरे बापरे, 10 म्हणजे तुमचा खूप जुनं नातं आहे वो या जागेवर। बरं, हे अहिल्यानगरची जी मोहरम आहे त्याला एक हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश आणि एक लोकांमध्ये एक ज्याच्या प्रकारे आपण म्हणू शकतो की मेसेज जातोय, तर असं तुम्हाला कधी झालंय का या ठिकाणामध्ये तुम्ही जेव्हा गाडी लावली, हातगाडी लावली किंवा एखादा यंग पार्टी आली किंवा एखादा कोणीतरी कार्यकर्ता आला की वो आम्हाला काही वर्गणी द्या, जर तुम्ही गणेश भेळ सेंटर तुमचं नाव आहे तर एक हिरवा झेंडा तुम्हाला इकडे लावाच लागेल, असं काही प्रतिक्रिया झाली आतापर्यंत? नाही, कधीच नाही। आतापर्यंत असं काहीच झालेलं नाही, म्हणजे कोणत्याही प्रकारचा तुम्हाला त्रास झालेला नाही। तर आपण त्याच पद्धतीमध्ये पाहिलं की हे होते गणेश दादा यांच्यासोबत आतापर्यंत असं कोणतंही 10 वर्ष झाले त्यांना इकडे गाडी लावता, पण आतापर्यंत एकही समाजाकडून, एकही कार्यकर्त्यांकडून किंवा एखाद्या यंग पार्टीकडून कसं याचा झेंडा लावण्याचा प्रकार करण्यात आलेला नाहीये, कधी वर्गणी मागितल्याचा प्रकार असं काही झालेला नाहीये। तर चला पाहूया नेक्स्ट। तर आपण आता दुसऱ्या भेळाच्या गाडीवर आलो आहोत आणि या भेळ गाडीचं नाव आहे आकाश भेळ। आकाश भेळ सेंटर आहे। तर आपल्यासोबत हे काका सुद्धा उपस्थित आहे, तर काकांसोबत आपण जाणून घेऊया इथलचा अनुभव काय आहे। तर काका, न्यूज टुडे 24 मध्ये आपलं स्वागत आहे। जवळपास किती वर्ष झाले आपल्याला या भागामध्ये गाडी लावताना? तुम्ही जेव्हा अहिल्यानगरचा ऐतिहासिक मोहरम सण म्हटल्यानंतर हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा हा सण मानला जातो, हजारो भाविक भक्त इकडे येत असतात, काय सांगाल आपला अनुभव? आमचा अनुभव चांगला आहे। किती वर्ष झाले या ठिकाणी? 30-35 वर्ष झाले। काय सांगता, 30 वर्षापासून आपण या हो. गाडी लावता? म्हणजे आजपर्यंत जर पाहिलं गेलं तर एक 30 वर्षाचा काळ आपला उलटलेला आहे। कधी आपल्यासोबत असं झालं एखादा वर्गणी किंवा एखादा यंग पार्टी आली भो की तुम्हाला वर्गणी द्यावं लागेल, तुम्हाला हिरवा झेंडा तुमच्या गाडीवर लावावा लागेल, कधी असं धर्म जात बघून कधी काही असं घटना घडली? नाही, आज कधीच आतापर्यंत असं कधी नाही, काही झालेलं नाही। ओके, धन्यवाद। पोरं सपोर्ट करते तिथं, पोरं म्हणतात मामू गाडी लागाव। अच्छा, मामू गाडी लावा। अच्छा, तर हे होते आपले आकाश भेळवाले मामू। तर यांच्यासोबत हा छान अनुभव आलेला आहे। जवळपास 30 वर्षे त्यांचा हा अहिल्यानगरच्या या कोठला परिसरामध्ये गेलेला आहे। तर असे खूप काय आपल्याला गाड्या, हातगाड्या इकडे पाहायला मिळत आहे। नेमकं हाच उद्देश आहे की अहिल्यानगरचा मोहरम, एकीकडे जिथे जातीपातीचे एका धर्माची भिंती उभारल्या जातात आणि ह्याच मोहरम सणामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर हिंदू मुस्लिम ऐक्याचा जो संगम आहे आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे। आज आपल्याला एक असं इकडे स्टॉल भेटलेला आहे, हातगाडी भेटलेली आहे, ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं तर अंबिका भेळ, तर अंबिका भेळचे काकू आपल्या सोबत आहे, तर आपण त्यांच्यासोबत इकडचा अनुभव जाणून घेऊया। तर काकू, न्यूज टुडे 24 मध्ये आपलं स्वागत है। धन्यवाद। कितनी वर्ष झाले? 40 साल से आप यहाँ पे गाड़ी लगा रहे हैं? अच्छा, ये जो 40 साल से आप अभी यहाँ पे? हमारी तीसरी पीढ़ी चला रही है। हमारे पहले ससुर करते थे, उसके बाद हमारे घर वाले, फिर अभी हमारा लड़का करता है। अच्छा, बिजनेस ये भेल का, भेल पानी पूरी का बिजनेस हमारा लड़का करता है। पहले हमारे मिस्टर करते थे, उसके पहले हमारे ससुर है। ओके। तो जो 40 साल का आपका अनुभव है यहाँ पे कोठला में जो आप हाथगाड़ी लगाते हो, तो कभी आपके साथ में कुछ ऐसी हादसा हुआ है या फिर हम देखेंगे कि कहीं पे किसी ने आपको बोला है कि आपके गाड़ी का जो नाम है वो अंबिका भेड़ है, तो कभी ऐसा हरा झंडा आप लगाओ?
या तो फिर आपका धर्म वैसे जात कुछ भी हमारे को अभी तक प्रॉब्लम आया ही नहीं। उलट तुम लोग ने हमारे को अच्छा सपोर्ट करे, गाड़ी लगाने में, लाइट वो देने में, सब अच्छा सपोर्ट करे, कोई बात की दिक्कत नहीं। अभी तक आपको कोई ऐसी तकलीफ वगैरह नहीं? अभी तक कोई नहीं। लाइट वगैरह सब अच्छे से है, अच्छा है। बाकी क्या क्या कहना चाहेंगे जो 40 साल का एक्सपीरियंस आपका, ये जो उम्र यहाँ पे सब गई अच्छा है? है। ऐसे इसके बाद भी और हम लगाएंगे तो ऐसे हमारे सहयोग करो, हम सब एक साथ है, इसलिए कुछ प्रॉब्लेम नाही तर हे होते काकू, ज्या ठिकाणी सर्व धर्म समभाव, ज्या ठिकाणी यांनी एक मेसेज थोडक्यात आपल्याला दिलेला आहे. कारण की ज्या ठिकाणी जातीपातीचं राजकारण केलं जात आहे, तर पुढच्या अपडेट्स आणि घडामोडीसाठी पाहत राहा. कॅमेरामॅन विनायक मिसाळ सोबत मी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.